DJI Osmo Action 5 Pro. हे बघा हा असा बॉक्स आहे. मेन जो कॅरेक्टर आहे ही स्टिक. हे काय आहे गाईज? शपथ. आपल्या हातात कॅमेरा आलेला आहे. काय बाप वाटतं रे, बाप वाटतं एकदम. स्टँडर्ड मोड. तर आता आपण फोटोज काढू याच्यामध्ये. स्लोमो साठी काय काय करावं लागतं? आपण ड्रोन शॉट घेतोय. ड्रोन म्हणजे 2.5 ते 3 मीटर लांब येतो माझ्यापासून. चला जिम. मित्रांनो आज होतं ट्रायसेप. आपलं ट्रायसेप झालेलं आहे. ज्यूस पिला दो. अक्सर वहां से हूं मैं हूं गुजरा. नवीन ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो. अरे पंटर लोग आज सोए नहीं तुम लोग? हाँ सोए नहीं क्या रे? तरी बोललो टायर का पंक्चर होतोय माझा. टायर का पंक्चर होतोय. हे जे पिल्लू आहे ना हे बघा 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 गाईज, हे जे पिल्लू आहे ना हे लय खोडपत्र आहे. मगातपासून बघतोय नुसता खोड्या करतोय. लय एक नंबरचा खोड्या आहे. बघा बघा बघा. चला आता हे नवीन काहीतरी मित्राने आपल्या मागवलेलं आहे. हे बघू शकता तुम्ही. भाई साहब कसला शस्त्र, हतियार, गॅजेट, तुम्हाला जे बोलायचं तुम्ही बोलू शकता. आता आपण या गॅजेटला ट्राय करणार आहोत. काम 25 करून टाकायचं आहे आपल्याला. आपण टेस्ट करणार आहोत. ठीक आहे. ह्याचं स्टेबिलायझेशन बऱ्याच गोष्टी आहेत. वाईड अँगल, नॉर्मल अँगल ते आपल्याला दिसेलच. DJI Osmo Action 5 Pro. हे बघा हा असा बॉक्स आहे. ह्याच्या आतमध्ये 2 बॉक्स आहेत. आता हा जो एक आहे ना ह्याच्यात आहेत माउंट. हा जो आहे हा आहे मेन बॉक्स. ह्याच्या आतमध्ये आहे केस आणि कॅमेरा आणि ह्याच्या आतमध्ये बॅटरी पण आहे बाय द वे. आणि मेन जो कॅरेक्टर आहे या सगळ्यांचा म्हणजे करता धरता असं तुम्ही बोलू शकता, ती आहे ही स्टिक. ही स्टिक तुम्हाला एवढीशी दिसत असेल ना, म्हणजे कायच आहे या स्टिकमध्ये असं आहे ना. हे बघा ही स्टिक लिटरली बघा केवढी मोठी होते. हे काय आहे गाईज? एवढी मोठी ही स्टिक आहे. म्हणजे तुम्ही असं व्लॉगिंग म्हणजे काय, कोणत्या लेवलला तुम्ही व्लॉगिंग करता? हे जर माझ्या घरी असतं ना मित्रांनो, माझ्या आईने नक्कीच ते कपडे धुतल्यानंतर नाही का वाळायला टाकतात, तो वाला सीन केला असता. हे असे माउंट आहेत जसं की तुम्ही बघू शकता. आता या स्टिकला एक माउंट लागणार आणि त्याच्यावरती कॅमेराला केस. ओके हे मॅग्नेटिक माउंट आहे. हे टाकला त्याचा स्क्रीव. शपथ कसा दिसतोय बघा. सगळ्यात बेस्ट हा. ह्याचं बघा संपला. आता कॅमेरा निघणार नाही. हे बघा कॅमेरा सेट आहे 4K 60 16:9 120 पर्यंत जातो. 120 आपण हाय क्वालिटी चेक करूया पहिले. तर मित्रांनो जसं की तुम्ही बघू शकता आपल्या हातात कॅमेरा आलेला आहे. वाईड अँगल आहे जसं की आणि इनबिल्ड माईकच आहे याचा. ठीक आहे. आता आवाज कसा येतो कसा नाही मला माहीत नाही. मी माझा माईक ट्राय केला पण त्याचा जो जरा म्हणजे तिकडे एक स्विच आहे तो प्रॉपर म्हणजे असं भीती वाटते तो स्विच खेचून काढायला. तर त्यामुळे आपण माईक नाही लावला आहे. ठीक आहे. विदाऊट माईक आहे. इनबिल्ड त्याचा जो माईक आहे तो तुम्हाला दिसेल असेल 5 Pro. आणि आता आपण उन्हात शूट करत आहोत. आणि हा जो मोड आहे तो आहे 4K 120 FPS फ्रेम पर सेकंड 120. म्हणजे विचार करा क्लिअरिटीचा काय म्हणजे हिशोबच नाही आहे इकडे. आणि त्यानंतर ह्याच्यात एक मोड आहे रॉक स्टेडी मोड म्हणून, तो पण आम्ही चालू केला आहे जसं की तुम्ही बघू शकता. पाप वाटतं आहे. आणि आता मी जी स्टिक आहे ना ती जर आपण लांब करून बघूया जसं की हा बघा साहब काय हा मोड बघा. माझा आवाज येतो की नाही मला माहिती नाही इथपर्यंत, पण हा जो मोड आहे बापरे हा एवढं जड झालं ना आता ही स्टिक. ऑफकोर्स टेन्शन क्रिएट झालंय. काय काय डेंजर मोड. बाप वाटतं रे, बाप वाटतं एकदम माहिती का. तर मित्रांनो आता मी धावत सुटणार आहे. ठीक आहे. आणि याचा जो रॉक स्टेडी जो मोड आहे ना तो आपण चेक करूया. रॉक स्टेडी प्लस. चला जरा धावून बघूया. बापरे एवढं कधी पळाल पण नसेल. खूप डेंजर पळतं आणि याची क्लिअरिटी माहीत नाही मला कशी काय येते. तुम्ही बघत असाल. थकलो वेंडी. पळायची गरज आहे माझ्या मते मला. आता माहीत नाही याच्यात किती स्टेबल आहे किती नाही ते तुम्ही बघितलं असेल. ठीक आहे.
आता आपण याच्यातले मोड ट्राय करूया. ह्याच्यात आपण आता स्टँडर्ड मोड बघूया कसं आहे कसं नाही ते. हा तर जरा वाईड रॉक स्टेडी मोड 120 FPS 4K डेंजर ना रे. हा जो व्हिडिओ शूट केला हा 4 मिनिटाचा व्हिडिओ आहे. 2.7 GB फाईल आहे. मग कसं आहे ना, मग तेवढं रिझोल्युशन पण आहे ना मित्र. 4K 120 आता आपण ट्राय करणार आहोत स्टँडर्ड मोड. मग खाली गेलं झालं स्टँडर्ड. हां स्टँडर्ड झालं. आता तुम्हाला दिसेल किती हादरे बसतील ते. ठीक आहे. तर मित्रांनो नॉर्मल मोड, नॉर्मल जिंदगी. आणि हा जर आपण लांब करून बघूया नॉर्मलमध्ये पण म्हणजे स्टिक तर बापच रे. म्हणजे ही स्टिक ना जाम बाप आहे. आता ह्याच्यात आपण जरा बघूया पळू. ठीक आहे. मी स्टिक थोडं क्लोज ठेवतो नंतर मग लांब करूया आपण. ह्याच्यामध्ये मला वाटतं तुम्हाला काय माहिती किती हादरे बसतात की नाही काय माहिती नाही. होप्स तुम्हाला हादरे बसत असतील. स्टेबिलायझेशन ऑफ आहे. तर चला बघूया हा मोड. आता ही क्लिप झाले 1 मिनिट 30 सेकंद. मित्रांनो ह्याच्यात नॉईस रिडक्शन पण आहे ऑप्शन. बादशाह ना भेंडी माईकची काय गरज आहे मग. थोडा सेटिंग्स म्हणजे हाताळायला खूप इझी आहे तुम्हाला. म्हणजे जागेवरती सगळं असं भेटेल. आणि मी पूर्ण थकलोय असं मस्तपैकी. तर आता आपण फोटोज काढूया याच्यामध्ये. फोटोजची जी क्लिअरिटी मी तुम्हाला ते दाखवतो. चला. टेम्परेचर गरम आहे. थोडा कॅमेरा गरम झाला आहे. हां हो ना. आणि याची बॅटरी लाईफ काय आहे रे. 3 जर बॅटरी वापरत तर 7 तास नॉनस्टॉप रेकॉर्ड करू. 3 बॅटरी असतील तर 7 तास नॉनस्टॉप होऊ शकतो. एका बॅटरीची काहीतरी काल बघितलेली आपण रात्री 3 तास काहीतरी मिनटं होते वरती. तर आता जसं की निखिलचा आता कॅमेरा आहे आणि आता तो स्लोमो काढतोय कॅमेऱ्यात. कळेल आपल्याला कसं आहे कसं नाही ते. ठीक आहे. तर स्लोमो काढतोय काहीतरी मी स्टंट करतो वेगळे. अरे मी स्लोमोसाठी काय काय करावं लागतं. मला अजून एक मोड कळाला का. म्हणजे आम्ही कोणा सर्च नाही केला. आम्ही डायरेक्ट कॅमेरा स्वतःच एक्सप्लोर करतोय. 2 फ्रेम एका सेकंड आहे. 3 फ्रेम एका सेकंड. आता 9 फ्रेम 3 सेकंदला. मित्रांनो ह्याच्यामध्ये मोड बघा तुम्ही टाइम लॅप्स मध्ये. एक चांगलं आहे की आता बघा क्राऊड मध्ये ना तर 10 मिनिटाचा व्हिडिओ तो 5 सेकंडचा बनणार. ओके ओके. तर 10 मिनिटाचा व्हिडिओ 2 सेकंडचा बनणार. क्राऊडचा आणि सनसेट तुझा हे त्याचे मोड्स आहेत मित्रांनो. 1 तासाचा व्हिडिओ फक्त 3 सेकंडचा बनणार. कस्टम पण करू शकतात. आपली फाईल ट्रान्सफर करतो ना त्यासाठी ह्याचं ॲप्लिकेशन डाउनलोड करावं लागतं. त्यातून फाईल ट्रान्सफर होतात. ते मी तुम्हाला दाखवतो. माझ्या फोनमध्ये हे करावं लागेल. तुझ्या डाउनलोड करून माझं लॉगिन करायला लागणार तुला. ओके. माझ्या लॉगिन मध्ये माझा हा कॅमेरा. ओके. आणि ह्याला पासवर्ड वगैरे पण आहे कॅमेरा. पासवर्ड आहे. तर आपण फाईल ट्रान्सफर करणार आहोत ते मी तुम्हाला दाखवलेत. आणि आता आपण घेऊया टाइम लॅप्स आपला राहिला. बाकी सगळं आपण कव्हर केले फोटोज वगैरे. अजून एक गोष्ट, जेव्हा तुम्ही हा सेटअप आहे ना पूर्ण असं स्टिक जेव्हा बाहेर काढता ना अशी आणि जेव्हा तुम्ही हातात घेता ना तुमच्या हातात ना ऑटोमॅटिक टेन्शन क्रिएट होतं. ते खूप जड वाटतं. मग तुम्हाला जेवढी लांब जाईल ना स्टिक तेवढं तुम्हाला ते जड वाटत जातं. आणि जेवढी क्लोज ठेवाल ना स्टिक म्हणजे अशी बारीक करून ठेवाल ना तेवढं तुम्हाला इझी जातं, सॉफ्ट जातं असं पकडायला. आणि कॅमेऱ्याचं वजन आहे बाय द वे. कॅमेऱ्याचं वजन नाही म्हटलं तरी ट्रायपॉड आणि कॅमेराचं वजन आहे 5 किलोच्या वर असेल. त्या पूर्ण ॲडव्हेंचर कॉम्बोची जी प्राइस आहे ती किती आहे निखिल. मग 42,000 ला पडतो. तर मग ह्याची प्राइस युजली 46,000 पर्यंत जाते. 46 पर्यंत जाते आणि सेलमधून घेतल्या 42,000 ला. बाकी ॲक्सेसरीज पण खूप आहेत. हा याच्यात ॲक्सेसरीज पण बाकीचे आहेत. नाही बाकी आपल्या घ्यायला जातं. हा तेच सेपरेट म्हणजे. मेमरी कार्ड तुझा तो वेगळा आहे. हे बघा आता आम्ही टाइम लॅप्स सेट करतोय. टाइम लॅप्स आता कुठे हलची ना तो तुला बरोबर हे करत जाणार. डिटेक्ट करत जाणार तुला. पूर्ण डिटेक्ट करत चाललंय तुला तो. मित्रांनो ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे. जसं की बघू शकता आपण ड्रोन शॉट घेतोय. ड्रोन घेतलंय ना मी धागा म्हणून ठेवतो. उडून जाऊ नये म्हणून दुसरीकडे. आता एवढ्या लांब आवाज येतो की नाही माहिती नाही मला. 1 मीटर म्हणजे 2.5 ते 3 मीटर लांब आहे तुम्ही माझ्यापासून. ना बघा 2.5 ते 3 मीटर हा कॅमेरा लांब आहे माझ्यापासून. पण काय बाप रे. म्हणजे मजाच येते ह्याच्यात बघूनच. मला माहिती आहे की बाबा व्हिडिओ भारीच निघणार. सो गाईज ह्याच्यातल्या ज्या फाईल्स आहेत जे तुमच्या मोबाईलमध्ये घ्यायचं असेल तुम्हाला DJI Mimo नावाचं ॲप्लिकेशन डाउनलोड करावं लागतं.
आणि एक प्रॉब्लेम जो आम्ही फेस केलेला, प्रॉब्लेम नव्हता म्हणजे आमची फाटलेली, म्हणजे एवढा कंटेंट शूट केला सगळा वेस्ट गेला. म्हणजे थोडा स्लो मध्ये व्हिडिओज येतात, म्हणजे आयफोनमध्ये काय माहिती काय सीन आहे काय नाहीये, तर त्या स्लोमोला तुम्हाला म्हणजे ऍडजस्ट करावं लागतं सेटिंगमध्ये जाऊन, म्हणजे ते नॉर्मली आपण करतो तसं. तर या ब्लॉगला इथंच एंड करूया. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. आपला हा 40th ब्लॉग संपलेला आहे. तर 40 दिवस 40 व्हिडिओ आपण टाकलेला आहे डेडिकेशनने. तर चला हा ब्लॉग एंड करूया. आणि खूप मस्त कॅमेरा आहे, एकदम बाप कॅमेरा आहे. जशी क्लिअरिटी तुम्ही बघितली असेल, एकदम अँगल वगैरे एकदम म्हणजे चुम्मा आहे रे अँगल. तर चला बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये.